हॅलो ऑल, दिस इज रचिता संदीप पेरे, फार्म सोशन न्यूट्रिस्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नांदेडची ओनर बोलतेय. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की रेनी सीझन्स मध्ये आणि विंटर्स मध्ये कोणते ऑइल्स कन्झ्युम करायला पाहिजे. सो सी अकॉर्डिंग टू द टेम्परेचर, अकॉर्डिंग टू द सीझन्स आपल्याला ऑइल इंटेक करायला हवे. आता या दिवसांमध्ये स्पेशली कोल्ड बऱ्यापैकी असतं. अशामध्ये आपण काय प्रॉब्लेम सर्वाइव्ह करतो की बॉडी स्टिफनेस आहे, त्यानंतर ब्लोटिंग आहे, इंडिजेशन आहे, त्यानंतर बॉडीला क्राम्स येतात, वारंवार आपल्याला कोल्ड कफ फेस करावा लागतो. सो या दिवसांमध्ये असे ऑइल्स कन्झ्युम करावे लागतात की ज्या ऑइल्सची किंवा ऑइल सीड्सची प्रवृत्ती किंवा त्यांच्या क्वालिटीज ह्या हीट आहेत किंवा वॉर्म आहेत, जे इंटेक केल्यामुळे आपली बॉडी वॉर्म होते, ब्लड सर्क्युलेशन मॅक्सिमम वाढतं, त्यानंतर अँटीऑक्सिडंट्स फॉर्म होतात. सो अशा प्रकारचे ऑइल्स कन्झ्युम करायला पाहिजे. तर स्पेशली मी सांगेल मस्टर्ड ऑइल, त्यानंतर सेसमी सीड ऑइल, त्याच्यानंतर आपलं जवसचं तेल किंवा त्याला फ्लॅक्सीड्स ऑइल म्हणतात, आणि इव्हन आपलं शेंगदाण्याचं तेल. सो हे आपल्या बॉडीमध्ये वॉर्मनेस क्रिएट करतात, आपल्या बॉडीला गरम ठेवतात. सो जे हे प्रॉब्लेम्स आहेत, इंडायजेशन म्हणा, ब्लोटिंग्स म्हणा, बॉडीला क्रॅम्प्स येणे म्हणा, त्यानंतर कफ, कोल्ड, त्यानंतर स्किन ड्राय होणं, केस गळणं, केसाला ड्राय होणं, डॅन्ड्रफ होणं, या सगळ्या गोष्टी याच्यामुळे कमी होऊ शकतात. हे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट होऊ शकतात. सो कंपल्सरी वूड प्रेस, कोल्ड प्रेस हेच ऑइल्स यूज करा या दिवसांमध्ये.